Hey guys, welcome back to my channel. It's Oops. So guys, yes, आज आहे 12 जुलै आणि आज मम्माचा बर्थडे आहे. सो खूप मस्त प्लॅन केलाय मी, पप्पा, मम्मी काय मी, पप्पा, माऊ, मामा आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केलाय. सो गाईज काहीच प्लॅन नव्हते ह्या बर्थडे असा करायचा तसा करायचा, बट त्या दिवशी ऑफिसमध्ये असताना मावशीचा फोन आला की मामा आणि आमचं ठरलंय की आम्ही ताईला सरप्राईज द्यायला येतोय. म्हणजे तिच्या माहेरकडचं सगळे तिला सरप्राईज द्यायला येत होते. मग तिने मला विचारलं की तुझा काय प्लॅन आहे, बिकॉज तुमचा तर प्लॅन असणारच काय नाही काय. सो मी तिला म्हटलं की अजून काहीच प्लॅन नाही आहे, बिकॉज पप्पांना मी सांगितलं की आपण 60th बर्थडे करण्यापेक्षा आपण 61वाला बर्थडे करूया. असं बोलतात की 61 वाला बर्थडे केलेला जास्त चांगला असतो, बट ठीक आहे गाईज, आपल्या मनात असेल ते करायचं. सो गाईज मावशीचा कॉल आल्यानंतर माझं असं झालं की माझं काहीच प्लॅन नव्हतं. म्हणजे प्लॅन नव्हतं असं नाही, आम्ही ताज हॉटेलला जाऊन वगैरे असं पप्पा आणि माझं डिस्कशन झालेलं की आपण मम्मीला ताज हॉटेलला नेऊया, मस्तपैकी फिरूया मुंबई. त्यानंतर मग मावशीचा कॉल आल्यानंतर पप्पांना मी फोन केला की पप्पा असं आहे, मामा मावशी वगैरे ते सगळे सरप्राईज द्यायला येणार आहेत, तर काय करूया. पप्पा बोलतात मग ठीक आहे आपण हाच प्लॅन करूया, सगळे फॅमिलीसोबत प्लॅन करूया बड्डेचा. सो मग आमचं हे सगळं अचानक ठरलं आणि मग काल 11 जुलै काल आम्ही प्रतीक आणि मी मम्मीला शॉपिंगला घेऊन गेलो. तिला खूप मस्त ड्रेस घेतले, प्रतीकने सुद्धा आणि मी सुद्धा. सो ती खूप हॅपी आहे. सो तुम्ही बघा आम्ही कशी शॉपिंग केली. आज आम्ही आलो आहे मम्मीची शॉपिंग करायला. उद्या मम्मीचा बड्डे आहे आणि आज आम्ही मस्त फिरतो, सगळं शॉपिंग करते. मला पसंत पडला तू एवढं काय तुला काय बोलते आई हा बघ ना, ह्याच्यामध्ये एक्सेल आहे. बोलते बघ, हा मग बघ ना त्याची पण एक्सेल, डबल एक्सेल बघते. एल आहे मम्मीला, एल आणि एक्सेल आहे. घालून बघ ना, तरी पण एक्सेल होतोच तसं. काय दिसते ग माझी गोंडी, काय क्यूट दिस. आई प्लीज मम्मी माझ्याकडे घे ना मम्मी, प्लीज प्लीज प्लीज. गुड, मस्त दिसते आई, सुंदर वाटत आहे बघ. म्हणजे ऑप्शन चांगला आहे. घेऊ ऑप्शन नाही घेऊ काय. चला हा फेस. काल आम्ही शॉपिंग केली आणि नंतर मग मी तिला 12 वाजता विश केलं. सो आत्ता तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघा विश काय आहे मला. हॅपी बर्थडे, बर्थडे. आज 12 जुलै आहे आणि आज सकाळी पप्पांनी मम्मीसाठी त्यांच्या हातची भेळ केली होती. म्हणजे पप्पांच्या हातची भेळ म्हणजे असं असतं आमच्यासाठी, आणि मग पप्पांनी तिच्यासाठी स्पेशली भेळ बनवलेली. सो ते नाश्त्यासाठी केलं पप्पांनी. आणि नंतर मी लंचसाठी आलू पराठे केले होते, मम्मीच्या आवडीचे आलू पराठे, जे मम्मीला प्रचंड आवडतात माझ्या हातचे. सो ते केलेलं आणि मी ऑफिसला सुट्टी घेतली तर ती अजून खुश झाली. सो गाईज आमच्या घरात रूलच आहे, ज्याचा बड्डे असतो त्यांनी एकही काम करायचं नाही. सो तो रिलॅक्सपणे त्याचा बड्डे एन्जॉय करू शकतो, मस्तपैकी व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय देऊ शकतो, असा बड्डे आम्ही ठेवतो. एकदम रिलॅक्स बड्डे असतो. आणि ज्याचा बड्डे असतो त्याला हातात पाणी, हातात जेवण, हे सगळं असं फुल राणी वाईब असते. सो मम्मीला आज सकाळपासून मी असंच राणी वाईब दिलेली आहे. आता तुम्ही त्या क्लिप बघा, मी आलू पराठे केले, त्याची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे कसं करते. त्यानंतर मम्मीला मी आलू पराठे खायला दिले, त्यानंतर तिचं आवरलं, आलू पराठ्याचे करताच मी तिचं आवरलं आणि मग तिला मी मूवीला पाठवलं. हे सगळ्या क्लिप्स आता तुम्ही पटकन जाऊन बघा.
आई बघ पीठ केवढा एवढा बघ. नाही नाही पूर्ण फ्रॉम चकुली. ये किती दिवस हा फेस वॉश मागवत होती पण आम्ही येतच नव्हता. आता ऑनलाईन ब्लिंकिट केलं. ये फर्स्ट गिफ्ट ऑफ द डे. पॅरेंट्सचं काही कळत नाही इंडियन पॅरेंट्सचं. काल तिला एवढी शॉपिंग करवली तेवढी खुश काल नाही वाटली जेवढी आज वाटली जेव्हा तिला मी फेस वॉश ऑर्डर केला ब्लिंकिटवरून. बिकॉज तिला खूप दिवसांपासून तोच फेस वॉश हवा होता. असं टाकलं सांगू तिकडे त्यांना असं दाखव माझ्यासारखं काय लावतेस पहिले फाउंडेशन. तू कसं मेकअप करतो त्यांना दाखव. आता काय लावू तुला माहिती आहे ना तू करतेस ना तुझं मेकअप. मी डायरेक्ट घेतला होता. मग मी कसं करते मेकअप त्यांना दाखवून कसं कळेल. प्रायमरला लावत पण हा नको लावूस त्यांना तसं सांग तू काय काय करते. हा आणि हा एकत्र घेऊ ना मिक्स करू. फाउंडेशन लावते आता. ही म्हणाली की मिक्स कर. कसं मिक्स करू ते मला माहिती नाही आणि त्यांच्या मुलांचं ऐकावं लागतं त्याला. आता हे मोठ्या दिदीने दिलेलं आहे मला मॅथचं. आता ही म्हणते मम्मी म्हणते आणि हे दोन्ही एकत्र करून लाव. बघूया आता तिच्या ऐकते. आज सगळं काम ती करते ना. मम्मीला फ्री ठेवलं आहे. अँड सी गाईज मम्मी पण माझ्यासारखीच ब्लॉगिंग करायला लागली. तिला मी फक्त सांगितलं की जे तू मेकअप करते ते त्यांना स्क्रीनवर दाखवून कर. सो ती सुद्धा गोड गोड तुमच्याशी गप्पा मारत होती. तरी आता व्हिडिओ लावून ठेवते आणि मला सांगत नाही. कुठेतरी कोपऱ्यात लावून ठेवते मोबाईल. आणि मला या मुलीची खूप भीती वाटते हो. काही पण करते मुलगी. मला म्हणते मेकअप मम्मी मी करते. म्हणजे नको मी करते. आज माझ्यासाठी आलू पराठे करायचे. तुमच्या मुली पण अशा करतात का तुम्हाला. ह्या सांगतील कसं करावं लागतं आपल्याला. तुमच्या मुली पण अशाच करतात का. येस सगळ्यांच्या मुली अशाच करतात. मग लागलं का बघ. जास्त नको मिक्स करू तसं ग्लो वाटलं पाहिजे. बर्थडेला जरा स्पेशल डे काय करायचं नाही. म्हणजे जाऊ दे जरा मेकअप करूया आज माझ्यासाठी स्वतःसाठी. जगती आहे. चपली जास्त लागली का ग. नाही जास्त वाटली बस. अच्छा सो एक्सायटेड. मला आता माऊचा कॉल आलेला की मी निघाली आहे. सो मम्मी पिक्चरला गेली की मला सांग मम्मी येईन बट तिला ट्रॅफिक लागली तर तिला उशीर होईल. सो ती पण निघाली आणि मामा वगैरे आधीच त्यांचं काम आहे बँड्राला तर तिथून ते येत आहेत. सो सगळे असे फुल ऑन आहेत पार्टीसाठी. नुसतं मला हेच आवडतं आयलॅशेस मस्कारा. आता असा ड्रेस घालत नाही. हा पराठा टाकल्यानंतर चारी साईडने असं पूर्ण बटर मी टाकलंय आणि मग मस्तपैकी थोडंसं कडक होईपर्यंत ठेवून द्यायचं. इकडे बघ इकडे बघ क्यूट दिसते ग. कसे झाले आलू पराठे बघ सुंदर. इकडे बस इकडे बघ. वाव किती क्यूट दिसते. जा लवकर जा मम्मी. बाय. एन्जॉय करा मूवी. पप्पा उतरलेत खाली. लेट झाला. बाय. बाय. सो फायनली मम्मी पप्पा मूवीला गेले आणि नंतर मग आत्ता आलेत डेकोरेशन आले आणि एकीकडे माझे कॉलिंग चालू आहे की सगळे येत आहे ना टायमावर. कुठे आहात तुम्ही वगैरे. तर सगळे ऑन द वे आहेत. सो या मम्मीचा फोन आलेला. इंटरव्हल झाला
आणि म्हणजे आता 6:15 वगैरे काहीतरी इंटरव्ह्यू झालं वाटतं. आणि मम्मीने फोन केला की मूवी खूप सुंदर आहे, मी जाणार नव्हती बट बरं झालं मी आली, खूप सुंदर मूवी आहे. मम्मी म्हटलं की ओके, छान छान मस्त एन्जॉय कर. खूप हॅप्पी आहे ती म्हणजे. आणि आता ऑलमोस्ट डेकोरेशनसुद्धा होत आले, तुम्ही बघितलं असेल. आणि सगळे ऑन द वे आहेत, म्हणजे सगळे टायमात येत आहेत. आता बघूया कसं काय होतं पुढे. प्रतीकसुद्धा फ्री झाला आहे ऑफिसवरून, तोसुद्धा निघाला आहे. सो येस, आय एम सो एक्सायटेड गाईज. खूप म्हणजे पहिल्यांदाच, खूप वर्षांनी वगैरे नाही, पहिल्यांदाच मम्मीचा बड्डे असा सेलिब्रेट होतो. नाहीतर आम्ही पप्पांचा बड्डे केला आहे, माझा केला आहे, दीदीचा केला आहे, सगळ्यांचा केला आहे. बट तिचा बड्डे असा ग्रँड बड्डे झालाच नाही आहे. सो आय एम सो एक्सायटेड अँड सो हॅपी गाईज. बिकॉज यू नो माझा असा प्लॅन पण नव्हता, माझ्या मनात पण नव्हतं. बट फायनली मला असं काहीतरी करायचं होतंच बड्डेला आणि ते झालंच. सो खूप चांगली गोष्ट आहे. सो पप्पासुद्धा खूप हॅपी आहेत. बिकॉज पप्पा माझ्या मेसेजवर बोलत आहेत की झालं एक हे काय. मग मी पप्पांना थोडेसे अपडेट्स देते की तुम्ही थोडंसं लेटच करा, मी सगळे आले की मग तुम्हाला कॉल करेन, मग तुम्ही तिला घेऊन या. तसं पण सीवूड्सवरून पनवेलला यायला अर्धा तास तरी लागतो. सो तो एक प्लस पॉईंट आहे. म्हणून मी मुद्दामून लांबचं तिकीट बुक केलं आहे मूवीचं. नाहीतर आमच्या इथे ओरियन मॉलमध्ये पण चांगला मूवी होता, बट मी मुद्दामून सीवूड्सला ठेवलं. आणि पप्पांना पण सांगितलं की तुम्ही सीवूड्सला जा, म्हणजे तुम्हाला येण्या जाण्यात काहीतरी टाईम देता येईल मला आणि माझं, म्हणजे सगळे तोपर्यंत येतील फॅमिली मेंबर्स. सो ये आता डायरेक्ट भेटूया आपण थोड्या वेळाने, सगळे आले. बाय गाईज, लुक हू इज हिअर. सो प्रतीकसुद्धा लवकर आलाय ऑफिसवरून. आणि आता सगळं झालं ना, आईस्क्रीम झाली, रोज पॅटर्न झाले, त्यानंतर आता ती ते बिर्याणीवाल्याला कॉल करायचा आहे. बिर्याणीवाला येईल बरोबर. ओके, त्याला करू तरी पण सध्या डेकोरेशन पण चाललेले आहे आणि सगळे टाइम मावशी मामा सगळे ऑन द वे आहेत आणि सगळे टाइमामध्ये येणार. आय एम सो एक्सायटेड. तुला काय असं वाटतंय? पप्पा तिथून मला अपडेट करतात. आता फक्त जेवण यायचंय, सुरुची मधून सूप यायचंय, केक आणायचा आहे, बाकी ऑलमोस्ट सगळं. ये डेकोरेशन खूप सुंदर झालंय, मी तुम्हाला दाखवते. वेट, डेकोरेशन इज फायनली डन. तुम्ही बघू शकता खूप सुंदर डेकोरेशन केलंय. मी बाजूला इथे फोटो दाखवत असेल, जसं मला पाहिजे होतं तसंच त्यांनी सेम डेकोरेशन केलेलं आहे. आणि ही नेट जी आहे ती आत्ता बनवून घेतली आहे. जसं मी ऑर्डर दिली परवा तसं त्यांनी आजच्या आज नेट बनवून घेतली आणि मग त्यांनी आणले. जसं पाहिजे होतं तेवढ्याच हाईटचं माझं 60 हे त्यांनी आणलेलं आहे. आणि डेकोरेशन खरंच खूप सुंदर केलं आहे. जर तुम्हाला यांचं ID, इन्स्टा ID वगैरे हवं असेल तर मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा इथे तिथे कुठेतरी स्क्रीनवर देईन. त्यांचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा स्क्रीनवर देईन. सो तुम्ही पनवेलचे असाल, तुम्हाला डेकोरेशनवाल्यांचा चांगला नंबर हवा असेल तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये, तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता डेकोरेशनसाठी. सो ये आय एम सो एक्सायटेड. आता सगळे यायला स्टार्ट होणार आहेत फॅमिली मेंबर्स. सो काय सो आता मला पप्पांनी मेसेज केला की आता मूवी मे बी एंड होते आणि आता मम्मीचं गाडी सुरू झाली, चला घरी चला. तर मी पप्पांना बोलली की तुम्ही तिला शॉपिंग करायला लावा फटाफट. तर पप्पा बोलतात नको मला खर्च होईल खूप, शॉपिंग नको, मी घरी येतो. नको अजून कोणी झालं नाही आहे. सो अजून तरी मी टाईम दिलेला त्या ह्याच्यामध्ये नाही आहेत. सगळे 6 वाजलेत, 6:30पर्यंत सगळे येत आहेत, ऑन द वे आहेत. सो बघूया आता कोण टायमामध्ये. आणि जो लास्ट येईल ना मम्मी नंतर, त्याला बघ मी नंतर आईस्क्रीम पार्टी द्यायला लावेल फॅमिली मेंबरला. जो फॅमिली मेंबर लास्ट येईल ना ग्रुपमधला तो पार्टी देणार, आईस्क्रीम पार्टी त्याच्याकडून असणार आपली. ही आता ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकते आपल्या 60th बर्थडेच्या. सगळे येतील टायमावर. मग काय झालं बा. केक आहे तो SK बेकर्स कडून आम्ही आणलेला आहे. सो तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या इन्स्टा पेजवर किंवा नंबरवर कॉन्टॅक्ट करा नक्की. या सगळे आता आलेले आहेत. आता फक्त एकच फॅमिली राहिली यायची. आता बघू, आता मम्मी पप्पा पण निघालेत. ये डन. गोंगाट सरप्राईज. चपला लपवल्या आम्ही. कुठे चपला कुठे काढल्या? इथेच काढल्या चपला ब्रो. का तुम्ही तिथे काढणार होता ना?
पार्टी. या बापू या 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 आहेत सगळे आलेले आहेत. येस येस. चप्पल पटापट काढा खाली. चला 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 आतमध्ये चला आतमध्ये चला. राजू मामाच आहे नाही रे. आले आले म्हणजे ऑलमोस्ट येतील आता. 6:30 येणार होता. 6:30 येणार होतास. किती वाजले किती वाजले किती वाजले. शाळा बरोबर त्यांच्या अगोदर सगळे उभे राहिले. अरे अजून एक कोपऱ्यापर्यंत खारघरपर्यंत पोहोचले. अजून बसून घ्या खाली. सगळ्या विद्यार्थ्यांनी बसून घ्या. सो मी सगळ्यांना माझ्या बेडरूममध्ये लपून बसायला सांगितलं आणि जसं मम्मी येणार तसं त्यांना सांगितलं की मी बोलणार 1 2 3 स्माईल फोटो काढताना, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बाहेर यायचं. आणि एक्झॅक्ट पुढे बघा तुम्ही तेच त्यांनी केलं. सो येस सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं माझ्या प्लॅनला. सो सगळ्यांना खूप थँक्यू मला सो मच. सो या हॅपी बर्थडे Day to you, happy birthday to you, happy birthday. कधी आमचा फोटो काढ. हा काढते. हे पप्पा या तुम्ही पण फोटो काढा या. कसं वाटतं आई. केक हॅपी बर्थडे. फोटो काढू. 1 2 3 start. Happy birthday. लाईट आहे का नाही. ओम चालतो ना. चला कपडे चेंज करूया. कंटिन्यू झालं. व्हिडिओ झाले. फोटोसाठी इकडे बघा. पूर्वाकडे बघा. हा माझे व्हिडिओ चालू. हा येतील. लगे ना शार्वी लगे ना ब्लॉग मध्ये. शार्वीला शार्वी शार्वी हे बघ शार्वी आहे. हे पूर्व तू पण जा. जा मी फोटो काढतो. जा ना. अरे तू जा. To you, happy birthday to you, happy birthday dear mommy, happy birthday to you.
काय मस्त फोटो येतात. किती क्यूट आहेत ते फोटो. आम्हाला पण घ्या ना काय सगळ्या माझ्या बायकोलाच घेतला आम्हाला पण घ्या. घेतला हे काय घेतला कोणी सायली आहे का सायली त्याच्यामुळे मला पण बायको येतात. बाथटबची वेळ आहे ना त्यांची. तुम्ही दोघं हे झूम कर मस्त आहे. तुम्ही दोघं फिल्टर लावला तर पोर्ट्रेट माहित नाही कोणाचं हा बाबासाहेब. हे माझं घे माझं घे. करा तिला असं का टू यू. सो गाईज फायनली बर्थडे झालेला आहे. नेहमीप्रमाणे काही फंक्शन असलं की माझा आवाज बसतोच, तसं बसलेला सुद्धा आहे. खूप मज्जा केली आहे, खूप धावपळ झाली, खूप दमली सुद्धा. बिकॉज प्रत्येकाला असं बघणं, तरी आमचे घरचेच सगळे आहे होती, बट तरीसुद्धा खूप कामं असतात. आणि त्यानंतर बड्डे झाल्यानंतर मी व्लॉग घ्यायची विसरली. मग सगळी जेवणाची गडबड, मग प्रत्येकाला आईस्क्रीम खाल्ली की विचारणं जेवले की नाही आहे, सगळं त्यामध्ये गडबड झाली. सो मी तुमच्याशी डायरेक्ट आत्ता बोलायला आली आहे. अजूनपर्यंत सगळी मामा वगैरे सगळे राहिलेत, सो ते आहेत. सो मम्मीला ॲक्च्युली बड्डे वगैरे असं काय करायला आवडत नाही, बट तिने खूप छान ॲप्रिशिएट केलं आणि आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. थोडंसं होती की कशाला एवढा खर्च केलास, बट येस पप्पा आणि मी मिळून सगळं केलं. सो या असा होता मम्मीचा 16th बड्डे. सकाळपासून मम्मी खूप हॅपी होती. मूवी पण तिला खूप आवडला. ती मला बोलत होती की मूवी खरंच खूप बेस्ट मूवी आहे. सितारे जमीन पर मूवीला तिला पाठवलेलं, ते सुद्धा तिला आवडलं. माझा घसा एवढा बसला आहे की मला तुमच्याशी असं बोलायला पण त्रास होतोय, बट इट्स ओके. आता येस मी आता जाते, पटकन चेंज करते आणि मग जर गप्पा वगैरे मारून बसते सगळ्यांबरोबर. सो येस गाईज, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.